हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. आणि हे नवीन मराठी वर्ष तुम्हाला सुख समृद्धी, यश आणि समाधानी आणि चांगलं आरोग्य लाभो, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि सगळ्यांचा हा वर्ष खूप आनंदात जावो, हीच माझी मनापासून इच्छा आहे. तर आजचा व्हिडिओ हा गुढीपाडवा विशेष असणार आहे. आम्ही कोणत्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करतो हेच तुमच्यासोबत मी इथं शेअर करणार आहे. तर व्हिडिओ असंच तुम्ही कंटिन्यू बघा. आता माझी तयारी तर आवरली आहे. आता गुढीपाडवाची तयारी करायची आहे. तर तेच कसं करायचं, काय करायचं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सर्वात अगोदर स्वतःचं आवरलं, श्रीजाचं पण आवरलं आणि आता पूजेचीच तयारी करायची आहे. तर चला मग बघूया. आणि त्याचसोबत स्वयंपाकही करायचा आहे. आज तर पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक असतो, तर तो पण करायचा आहे. आणि पूजेची पण खूप सारी तयारी करायची आहे. दारापुढे रांगोळी वगैरे काढायची आहे. बरेच कामं आवरलेत आणि काही कामं आवरायचे आहेत. ते पण आता एक एक करून आवरून घेते. आणि आता श्रीजाचे पप्पा पण मला याच्यामध्ये तर मदत करणारच आहेत. ते पण तुमच्यासोबत मी शेअर नक्की करते. तर तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि असेच सदैव तुमचा प्रेम भरभरून आम्हाला द्या, हीच ह्या नवीन वर्षात मी तुमच्याकडून अपेक्षा करते. आणि माझे व्हिडिओ आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग आता आपण पुढची तयारी करूया पाडव्याची. तर असेच बघत राहा. तर इकडे श्रीजा आणि श्रीजाचे पप्पा हार आणि तोरण बनवायला बसले होते. तर मार्केटमधून हार विकत आणण्यापेक्षा फुलं आणून घरी बनवलं हार आणि तोरण. तर असं सण असल्यासारखं वाटते आणि छान पण होतात. त्यानंतर म्हटलं ह्यांचे हार बनवायचं सुरू आहे, तोपर्यंत आपण स्वयंपाक करावं. तर किचनमध्ये आली आणि आता उन्हाळा सुरू आहे, इतकं गरम होते म्हणून केस वर बांधली. आणि त्यानंतर इकडे पुरणाची डाळ मी शिजवायला ठेवली होती, कुकरला लावली होती. तर डाळ पण इकडे छान शिजली होती माझी. मग डाळ पण इकडे चाळणीमध्ये मी काढून घेतली. आणि आता म्हटलं सोबतच मसाला पण भाजून घेऊया कटाच्या आमटीसाठी. तर इकडे तवा ठेवला गॅसवर आणि त्यामध्ये तेल टाकून सर्वात अगोदर मिरच्या भाजाव्या म्हटलं. आमच्याकडे माझी सासूबाई तर हिरव्या मिरच्या टाकतात कटाच्या आमटीमध्ये, यामुळे टेस्ट खूप छान येते. तर मग इकडे 4-5 मिरच्या मी भाजून घेतल्या. आणि त्यानंतर इकडे खडे मसाले आणि धने भाजून घेतले. सगळे मसाले भाजून झाले की मी याचं छान असं बारीक वाटण करून घेणार आहे मिक्सरमधून. तर आपल्याला कांदा तर इथं जास्त चांगलाच भाजायचा आहे. त्यासोबतच मी थोडीशी कोथिंबीर पण टाकत असते मसाल्यामध्ये. यामुळे कटाच्या आमटीला खूप छान अशी चव येते, चवीला खूप अप्रतिम लागते. तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून बघा. तर इकडे बघू शकता आपला कांदा पण छान परतला आहे. आता हे सगळे मसाले वाटून घेणार. तर इकडे श्रीजाच्या पप्पाचं तर हारच बनवायचं काम सुरू आहे. माझा तर थोडाफार स्वयंपाक पण झाला आहे. त्यानंतर म्हटलं लगेच पापड्या पण तळून घ्यावं आणि भजे पण करावे. तर इकडे पुरणाचा पोळीचा स्वयंपाक असला तर निवदासाठी तर पापड्या आणि भजे पण आपल्याला करावेच लागतात. ते तर कंपल्सरीच आहे. तर मग इकडे पटपट पापड्या पण तळून घेतल्या आणि त्याच कढईमध्ये मला भजे पण करायचे होते. तर भज्याचं पीठ पण भिजवलं होतं. तर मग म्हटलं आता याच्यामध्येच भजे पण करून घेते. तर पापड्या तळून झाल्या आणि लगेच भजे पण टाकली.
मी इकडे किचनमध्ये स्वयंपाक करते तर इकडे श्रीजाची पण लुडबुड मध्ये मध्ये चाललीच होती. थोडी माझ्याकडे लुडबुड, थोडी पप्पाकडे लुडबुड असं तिचं चाललं होतं. त्यानंतर दुसऱ्या शेगडीवर भात पण ठेवला होता. तर ऑलमोस्ट भात पण माझा इकडे शिजतच आलेला होता. आणि नंतर भजे पण काढून घेतले कढईमधून. आणि आता त्याच कढईमध्ये मला कटाच्या आमटीला पण फोडणी द्यायची होती. तर मग इकडे कटाच्या आमटीला पण फोडणी द्यायला सुरुवात केली. तर सर्वात अगोदर इकडे मसाले टाकून घेतले फोडणीमध्ये. आणि मसाले हे आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. आपला वाटण केलेला मसाला पण छान परतला. त्यामध्ये अजून काही घरगुती मसाले पण ॲड केले. आणि सोबतच थोडं तेल कमी पडत होतं तर परत थोडं तेल टाकलं. आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला हळद पावडर ॲड करायची आहे, लाल तिखट ॲड करायचं आहे. तर इकडे हळद पावडर पण मी टाकून घेतलं, लाल तिखट पण टाकून घेतलं. आणि छान असं परत मसाला हा पूर्ण छान शिजवून घेतला. आणि थोडंसं पाणी टाकलं, चवीपुरतं मीठ टाकलं आणि परत शिजवलं. आणि त्याच्यानंतर हे काढलेलं डाळीचं पाणी आहे ते याच्यामध्ये टाकून घेतलं. या पद्धतीने माझी इकडे कटाच्या आमटीला पण फोडणी देऊन झाली. आता उकडी पण फुटणार. आणि इकडे श्रीजाच्या पप्पाचं गुढी बांधायचं काम पण सुरू होतं. तर बघू शकता इकडे बांबूच्या काठीला आंब्याचं डाळ, लिंबाचं डाळ बांधून घेतले. आणि आता साडीच बांधायचं काम सुरू होतं त्यांचं. तर ते इकडे करत होते. आणि श्रीजाचं पण छान आवरलं होतं. तर श्रीजा पण त्यांना मदत करतच होती. तिची मदत नको असली तरी ती मदत करतेच, हे काही सांगण्यासारखं नाही. तर असं चाललं होतं बापलेकीचं काम आवरायचं. आणि माझं पण स्वयंपाक आवरतच आलं होतं, फक्त आता पोळ्या करायच्या बाकी होत्या. तर मग आता त्यांनी इकडे गुढी बांधायला सुरुवात केली होती. तर अशा पद्धतीने ते गुढी बांधत होते. मग मी इकडे पोळ्या करायला पण सुरुवात केली. म्हटलं पोळ्या झाले की लगेच पूजाला पण आपण सुरुवात करूया. तर इकडे पोळी लाटून घेतली आणि भाजायला ठेवली. आता मस्त इकडे माझ्या पोळ्या पण एक एक करून पूर्ण बनवून झाल्या होत्या. आता बाकी राहिलं होतं ते निवदं. तर मग आता म्हटलं साईड बाय साईड निवदं पण करून घ्यावं. तर तेच चाललं होतं. आणि बघू शकता माझ्या पोळ्या किती टम्म फुगल्या आहेत. तर छान अशा भाजून घेतल्या, त्यावर तेल पण लावून घेतलं होतं. आणि इकडे माझे आता निवदच बनवायचे काम सुरू होतं. पोळ्या झाल्यानंतर लगेच गॅसवर गुळवणी पण ठेवली, ते पण बनवून घेतली गुळवणी. पूर्ण स्वयंपाक तर इकडे आवरला आहे. आता निवद करायचे आणि पूजा करायची आहे. तर चला मग निवद करते आणि त्याच्यानंतर लगेच पूजेला आम्ही सुरुवात करणार.
आता मला निवद करायचे होते, ते पण मग इकडे सर्व रेडी करून घेतले होते निवद या पद्धतीने. स्वयंपाकाचा तर सगळं आवरलं होतं. आता दारापुढे रांगोळी टाकायची राहिली होती, तर मग तेच इकडे टाकायला घेतली. तर मस्त अशी छोटी का होईना पण दारापुढे रांगोळी टाकली. यावेळेस मी मोठी रांगोळी टाकली नाही, कारण प्रेग्नेन्सीमुळे मला जास्त वेळ बसता येत नाही त्यामुळे. त्यानंतर मस्त असा आरतीचा ताट पण तयार करत होती इकडे. तर श्रीजाची पण लुडबुड चालूच होती. मस्त असा आरतीचा ताट तयार केला आणि नारळ वगैरे ठेवला आरतीमध्ये. आणि सर्वात अगोदर म्हटलं आता घरच्या देवांची पूजा करावी, तर सर्वात अगोदर देवघरातील देवांची पूजा करून घेतली. देवघरातली पूजा तर आवरली होती माझी. आता म्हटलं महाराजांच्या मूर्तीची पण पूजा करून घ्यावी, तर त्यासाठी मी इकडे महाराजांच्या मूर्तीची पूजा करायला घेतली. आणि श्रीजाच्या पप्पांनी महाराजांना हार पण घातला आणि आम्ही दोघे मिळून मस्त अशी पूजा पण केली महाराजांची. आणि हार जास्त लांब होत होता, तर परत त्यांनी कमी केलं धागा आणि या पद्धतीने हार पण टाकला. त्यांनी पण महाराजांच्या मूर्तीची पूजा केली. मस्त असं महाराजांचं दोघांनी मिळून दर्शन वगैरे घेतलं. मग इकडे बाहेर आम्हाला गुढी उभारायची होती, तर श्रीजाच्या पप्पाचं तेच काम सुरू होतं, गुढी इकडे लावायचं आणि ते पण चांगलं पॅक करून बांधायची होती, कारण उगाच नको कोणाच्या डोक्यात पडायला. म्हणून मग ते छान असे दोरीने गुढी बांधून घेतली. आणि त्यानंतर दाराला तोरण पण लावायचं होतं, तर मग ते पण इकडे श्रीजाच्या पप्पांनी दाराला तोरण पण लावून घेतलं. आणि आमचं मनी प्लॅन्टचं झाड इतकं छान झालं की वरून पण खूप छान दिसत होतं. त्यानंतर लगेच आम्ही पूजेला सुरुवात केली. तर मग मी लगेच इकडे गुढीची पूजा करायला पण घेतली होती. मला पूजा करता येते त्या पद्धतीने मी पूजा करून घेतली गुढीची. आता तुमच्याकडे कशी करतात ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर पूजा तर झाली होती, नारळ फोडायचं होतं, तेच मग श्रीजाच्या पप्पांनाच फोडायचं होतं. तर मग त्यांनी इकडे नारळ पण फोडून घेतला. नारळ पण खूप छान निघाला, पांढरा शुभ्र. नारळ फोडून झाल्यानंतर अगरबत्ती लावायची राहिली होती, तर मग श्रीजाच्या पप्पांनी ती पण लावून घेतली अगरबत्ती. मस्त अशी छान मस्त दोघांनी मिळून आम्ही गुढीची पूजा वगैरे केली. अशा पद्धतीने आमची पूजा पण इकडे करून झालेली आहे गुढीची. आणि आज खरंच खूप छान पद्धतीची पूजा झालेली आहे. सर्वात अगोदर घरातल्या देवांची पूजा केली, त्यानंतर महाराजांची पूजा केली आणि त्यानंतर गुढी उभारून गुढीची पूजा केली. आमच्याकडे तर ह्याच पद्धतीने गुढी उभारतात. तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने गुढी उभारतात, म्हणजे जिकडे तिकडेची वेगवेगळी पद्धत असते. तर तुम्ही नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुमच्याकडे कशा पद्धतीने गुढी उभारतात. आणि आज सणाचा दिवस, तर आज सकाळपासूनच खूप धावपळ झालेली आहे, कारण सणाचा दिवस म्हटला तर 4 कामं जास्तच वाढतात रोजच्यापेक्षा. तर आता सगळे तर कामं आवरले, पूजा वगैरे तर आवरली, आता फक्त जेवणं बाकी राहिलेत. मग आता जेवण वगैरे करून परत मी तुमच्याशी जेवण झाल्यानंतर बोलते. तर चला मग. स्वयंपाक तर माझा रेडी होता. मस्त सगळ्या देवांना निवद वगैरे दाखवलं आणि या पद्धतीने जेवण वगैरे आम्ही करून घेतलं. चला मग आता इकडे जेवण वगैरे आवरले आणि थोडे भांडे धुवायचे होते, ते पण धुतले. आता म्हटलं जेवण मस्त पुरणाच्या पोळीचा जेवण झाला, तर थोडं आळस वगैरे आले. आणि आज सणासुदीचा दिवस तर खूप चांगला गेला. आणि अशा पद्धतीनेच आम्ही दरवर्षी गुढीपाडवा साजरा करत असतो. तर मी आशा करते तुमचा पण गुढीपाडवा याच पद्धतीने साजरा झाला असेल. आणि परत भेटूया नवीन एका अशाच व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.